कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. या 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 इंजिनियर साहेब या. डॅडी हे इंजिनियर आहेत बरं का, बसा. वा 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 चिरंजीव आवडला आपल्याला. तुम्ही काय आपल्या बंगल्याचं काय ते म्हणतात ते रिनोव्हेशन काय करायचा विचार आहे का काय? अहो नाही डॅडी, मग मी यांना घेऊन आहे ना आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही बघून घ्या कसा वाटतोय ते सांग. हा हे बघा साहेब, मंदिराच्या उत्तर दिशेला प्रवेशद्वार असेल. आणि तिकडे आमच्या घराचं प्रवेशद्वार तिकडे पूर्वेला आहे, तिथं जायचं आणि तिथून पळत सुटायचं. नाही तर तुझं काय खरं नाही. साहेब तुम्हाला जर एंट्री आवडत नसेल ना तर ती आपण पूर्व दिशेला वळवू शकतो. छत्री माझी बंदूक काढ. अच्छा, राहू दे राहू दे राहू दे, काम झालं. डॅडी काम झालं का बिघडवलं तुम्ही? अहो केवढा भारी प्लॅन बनवला होता. मी म्हणलं त्या मंदिराचं आपण एखादं संस्थान करून टाकू. विचार करा, रोज नाही म्हणलं तर यांना हजारो लाखो रुपयाच्या दक्षिणा आल्या असतात. प्लस मंदिराच्या बाहेर हॉटेल लॉज कुणाची आपली, त्याचं इन्कम वेगळंच. अहो तुम्हाला सांगतो डॅडी, हे मंदिर म्हणजे ना सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. पण तुम्ही हे की जीर्णोद्धाराचं नावच घ्याय नाही. काय झालंय ना काहीच कळा नाही. बाहेर आहेत ना, गावात आहेत ना, लोक नको तो विचार करायला लागले. गावात कुजबूज पण वाढली आपल्याबद्दल. चिरंजीव, या मंदिराचा जीर्णोद्धार आम्हाला करायचा नाही असं आम्ही म्हणलो म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. एवढं साधं कळना तुम्हाला? अहो पण काय कारण आहे ते तरी सांगा की मला. कारण ते मंदिर म्हणजे तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते. या मंदिराच्या तळघरात सोन्याचा खजिना आहे, खजिना. खरंच खजिना आहे. त्याच कामासाठी त्या पुष्पा काकीला आम्ही त्या सूर्याच्या वाड्यात पाठवले. म्हणजे त्या सूर्याचं घर बॉम्ब बिम लावून फोडायचा विचार आहे का काय तुमचा? बॉम्ब लावला तर आपला काय फायदा? जे हाय ते जसंच्या तसं भेटलं तर आपला फायदा ना. या सूर्याच्या वाड्यात आमच्या 2 वस्तू अडकल्या आहेत. एक म्हणजे ब्रिटिशांनी सूर्याच्या पूर्वजांना बक्षीस म्हणून दिलेल्या वतनाचं फरमान, आणि दुसरी म्हणजे लिंगोबा. लिंगोबा? लिंगोबा म्हणजे मंदिराच्या तळघरात असलेल्या खजिन्याची चावी. चावी एकदा का आपल्या हातात लागली, आता तुम्ही म्हणताय त्याच्यात दसपट जीर्णोद्धार करू मंदिराचा. सोनं नाणं हिरे मानक राशी लागतील, अशा राशी. पुष्पा काकी? एवढ्या रात्रीच्या काकी कुठे गेल्या असतील?
पोरीने कुठे उचलून तर नसेल ठेवलं. नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत तो लिंगोबा सापडायला पाहिजे. हे घे दे. वैदी, हे बघ कसली तरी चावी आहे. दाखव बघू. एखाद्या खजिन्याची असल्यागत वाटते ना. खजिन्याची चावी आणि ते आपल्या घरात. धनू काही बोलतेस हा? अगं पण बघ ना, ती अशी कशी मस्त जुनी आणि भारी दिसते. ते तर आहे. बघू 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 कसली चावी. नाही, ही नाही ती चावी. कसली चावी? अगं ते ना फडताळ्यावर मला लय मोठं कुलूप घावलं, पण ही चावी त्याची नाही. हा, हे पण विचार करा ना, आपल्या हाताला जर असला एखादा खजिना लागला तर काय काय होईल ना. हा, दादाचं मॉल काढायचं स्वप्न पण लगेच पूर्ण होईल. हा, दादाचा बिझनेस पण कसला मोठा होईल. हे पोरींनो, लय हवेत उडू नका. हे गुप्तधन खजिना असलं काय नसतं. लोक ह्याच्या मागे पळतात आणि कष्ट करायचं विसरून जातात. त्यापेक्षा कष्टानं कमवलेली चटणी भाकर कधी बी चांगली असते आणि ती चवीला बी चांगली असते. काय कळलं का? ते गुप्तधनच्या मागं लागलं ना, धड गुप्तधन बी मिळत नाही आणि झोप बी गायब होती. त्यापेक्षा कामाला लागा. चला. सूर्या बाळा, ते गुप्त धन नाही, ते तुझ्या पूर्वजांनी कष्टाने कमवलेलं धन आहे आणि त्याच्यावर फक्त तुझा हक्क आहे. ह्या घरात कुठंतरी त्याची चावी आहे आणि संपत्तीची कागद सुद्धा. एकदा का हे सगळं सापडलं की ते बघून तुझा विश्वास बी बसणार नाही की समजा तुझं आहे म्हणून. आणि हे सगळं तुला परत करायला मी आता आली आहे. त्या जालिंदरच्या मुर्द्याच्या तालावर नाचणार नाही मी आता. हे सगळं तुला देऊन माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे मी. आणि हे सगळं झालं का मग मी डोळं झाकायला मोकळी होईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.